टू माय यूट्यूब चॅनल. तर आजपासून सुरू होत आहे पवित्र श्रावण महिना आणि त्यातच आज आहे श्रावणातील पहिला सोमवार. तर या पवित्र दिवशी चला महादेवाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊया आणि आपल्या मनोकामना महादेवाच्या चरणी अर्पण करूया. तर श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या उपासनेचा महिना मानला जातो. आजच्या या पवित्र दिवशी आपण भगवान महादेवाचा अभिषेक करूया, बेलपत्र अर्पण करून आणि मनोभावे महादेवाची पूजा करूया. महादेव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देवो, हीच त्यांची चरणी प्रार्थना. चला तर मग सुरुवात करूया. आपण महादेवाची पूजा करताना काय करतो? सर्वात आधी महादेवाला जल अर्पण करतो, त्यानंतर दूध अर्पण करतो. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण सगळे श्रद्धेने महादेवाला बेलपत्र अर्पण करत असतो. या पवित्र क्षणी आपल्या मनातील सर्व चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करूया आणि महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. हर हर महादेव. श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी हा विशेष मानला जातो, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. या महिन्यात शिवभक्त उपवास करतात, म्हणजे आपण उपवास वगैरे पकडतो, त्यानंतर पूजा करतो, अभिषेक करतो आणि मंत्रजप करतो. पण आपण सोमवारीच का शिवभक्ताची म्हणजे शिवची पूजा करतो? तर सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो, त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पण महादेवाला काय काय अर्पण करतो? तर जल अर्पण करतो, दूध, त्यानंतर बेलपत्र, फुले, फळे, धूप आणि दीप, त्यानंतर नैवेद्य. तसेच बेलपत्राचे आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे. पूजेमध्ये बेलपत्र श्रद्धेने अर्पण केले जाते. बेलपत्र अर्पण करताना स्वच्छ आणि शक्यतो अखंड पाणी वापरण्याची परंपरा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवाच्या भक्तांसाठी विशेष मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. महादेवाची भक्ती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना. आपण किती मोठी पूजा करतो यापेक्षा ती किती भक्तिभावाने करतो हे अधिक महत्त्वाचे असते. आज या पवित्र दिवशी आपणही आपल्या मनातील सर्व चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करूया आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करूया. हिंदू परंपरेत श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात भक्त महादेवाची पूजा, अभिषेक, जप आणि उपवास करतात. विशेषतः श्रावणातील सोमवारला शिवपूजेला विशेष महत्त्व दिले जाते. तर महादेवाला बेलपत्र का अर्पण करतात? महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष स्थान आहे. भक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात. बेलपत्र अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय म्हणत महादेवाचे स्मरण केले जाते. श्रावण सोमवारच्या दिवशी अनेक भक्त शिवलिंगावर पाणी, त्यानंतर दूध अर्पण करतात. जलाभिषेक करताना मन शांत ठेवून महादेवाचे स्मरण करणे आणि आपल्या मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करणे ही भक्तीची सुंदर अशी परंपरा आहे. या श्रावण सोमवारच्या निमित्ताने तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदो. महादेवाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो. तुमचा परिवार नेहमी आनंदात राहो. महादेवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.